तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची प्रगती, प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी मार्फत थेट कांदा खरेदीची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उघडकीस आलेल्या बनावट पास रॅकेट प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये मंत्रालयातील 2 कर्मचारी आणि विधान भवनातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार असा पास देण्यात आला होता, मात्र पोलिसांना तपासणी दरम्यान संशय आल्यानंतर जी आहे ती पडताळणी करण्यात आली आणि प्रकरण उघडकीस आलं। तर सांगलीमध्ये पोलीस दलाच्या कार्यक्रमावर आमदार रोहित पाटलांचा बहिष्कार पाहायला मिळतोय। सांगली जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेलाय का, रोहित पाटील यांनी हा सवाल केलाय। जोपर्यंत सांगलीतील अवैध धंदे, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस दलाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही, असं रोहित पाटील यांनी म्हटलंय। सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पोलीस दलाचा कार्यक्रम पार पडला। तर शरद पवारांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाची आज पाहणी केली आहे। या क्रिकेट संग्रहालयाचं शरद पवार यांच्या हस्ते 5 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालं होतं। त्यावेळी शरद पवार यांनी या संग्रहालयाची पाहणी केली होती, मात्र शरद पवार यांनी आज अत्यंत बारकाईनं या संग्रहालयातील क्रिकेटच्या ऐतिहासिक ठेव्यांची माहिती घेतली। पॉली उमरीकर सरांची सॅनिटरी इयर आहे, उद्या 28 तारीखला त्यांना 100 इयर्स कंप्लीट होत आहेत, असे हे निमित्त होतं। म्हणून पवार साहेबांनी वेळात वेळ काढून शांतपणे पूर्ण म्युझियमचं टूर केलं, त्यांचे सजेशन्स दिले आणि त्यांनी आजपर्यंत जो क्रिकेट बघितलाय, मुंबई क्रिकेटचं जी ग्रोथ बघितली आहे, त्याच्या प्रत्येक डिकेड वाईज त्यांनी चर्चा सुद्धा केली आमच्याशी। तर आता बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्याच्या नौपाडा 5 पाखाडी परिसरामध्ये काल रात्री गोळीबार झालेला होता। एका आरोपीनं 2 गोळ्या तरुणाच्या दिशेनं झाडल्याची माहिती मिळते। गोळीबारामध्ये कुणीही जखमी नाही। नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आरोपी जब्बीउल्ला खान फरार असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते। तर पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील उपविभागीय कार्यालयामध्ये खळबळ माजलेली आहे। प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे। तर चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयामध्ये बीएड सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ झाला। महाविद्यालयातील संगणक लॅब अद्यावत नसल्यानं परीक्षा 1.5 तास उशिरानं सुरू झाली, मात्र परीक्षा पूर्ण झाली नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। परीक्षार्थींच्या तक्रारीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाण्याची भीती देखील व्यक्त केली आहे। कधी त्यांनी एक्झाम पण घेतली नाही, असेच कॉम्प्युटर खराब झालेले कॉम्प्युटर तिथे होते, जे ऑन पण होत नव्हते आणि लॉग इन पण होत नव्हते। जेव्हा आम्ही आमचा पासवर्ड युजर नेम टाकला, लॉग इन पण होत नव्हते। त्याच्यानंतर आम्ही विचारलं की तिचे जे होते त्यांना विचारलं, तर ते म्हणत होते की आम्हाला अर्धा तास द्या, आम्ही हे टेक्निकल इश्यू करू बा। पण वास्तविक पाहता टेक्निकल इश्यू काही नव्हता आणि त्यांच्याकडून आम्हाला व्यवस्थित समाधानकारक उत्तर मिळत नव्हते आणि ते आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत होते। आमचा टाइम त्यांनी 1.5 तास लेट पेपर आमचा घेतला। मागणी हीच आहे आमची की तिथे पूर्ण डामाडोल काम दिसत होतं आणि तो सगळा भोंगळ कारभार दिसत होता। चांगला रिझल्ट येईल का आणि आम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार की नाही। तर निर्यात बंदीमुळे जळगावच्या 40गाव मधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। केळीच्या उत्पादनाची वाढती आवक आणि दरांमध्ये घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांवर ताण वाढला असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही वसूल करणं कठीण होत आहे।